नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केदार बिर्जे IITians अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. बघा, MMRDA ची जाहिरात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये पूर्ण सविस्तर माहिती आपण आता इथं बघणार आहोत, ज्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे अनुभवाची अट, त्याच्याबद्दल पण आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. बघा, ही जाहिरात कधी आलेली आहे? तर जाहिरात आलेली आहे 18 फेब्रुवारी 2026, म्हणजे आजच आलेली ही जाहिरात आहे. ठीक आहे. या जाहिरातीबद्दलचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अर्ज कधीपासून चालू होणार आहे? तर आजपासूनच चालू होणार आहे. कधीपर्यंत करणार आहे? कधीपर्यंत फॉर्म भरू शकतो आपण? 20 मार्च पर्यंत, म्हणजे जवळपास 1 महिन्याचा आपल्याला वेळ दिलेला आहे. 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ दिलेला आहे. प्रवेश पत्र कधी उपलब्ध होणार? म्हणजे हॉल तिकीट हे आपल्याला MMRDAच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिलं जाईल आणि परीक्षेचा दिनांक सुद्धा आपल्याला प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरती म्हणजेच वेबसाईटवरती आपल्याला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. बघा, आता या जाहिरातीमधली पहिली जी महत्वाची जाहिरात आहे ती काय बघा, सहाय्यक अभियंता श्रेणी 1, क्लास 1 ची ही पोस्ट आहे. वेतन श्रेणी बघितल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की 56,100 ते 1,77,500. सकाळीच याच्याबद्दल चर्चा झाली होती की वेतन श्रेणी बघितल्यावरती आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की याला अनुभवाची अट असेल, आणि ते सविस्तर जाहिरातीमध्ये आपल्याला दिसतंय की बघा याच्यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे. शैक्षणिक क्वालिफिकेशन काय आहे? डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग ऑर इट्स इक्विव्हॅलंट. ठीक आहे. पण टोटल एक्सपिरियन्स ऑफ 5 इयर्स, म्हणजे 5 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं मागितला गेलेला आहे, ज्यामध्ये जवळपास S15 लेअर वरती म्हणजे 41,800 ते 1,32,300 यावरती मिनिमम 3 वर्ष काम केलेलं असणं अपेक्षित आहे, तरच ते लोक या पोस्ट साठी इलिजिबल आहेत. ठीक आहे. तसंच पुढे बघा, आपण जी महत्वाची गोष्ट जी बघतोय, महत्वाची आपल्यासाठी जी इम्पॉर्टंट आहे ती आपण काय बघतोय बघा, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 म्हणजेच कनिष्ठ अभियंता पोस्ट आपल्याला इथं बघायला मिळते. S15 लेअर वरती 41,800 ते 1,32,300 ही वेतन श्रेणी आपल्याला इथं बघायला मिळते. टोटल 82 पद आहेत. ठीक आहे. टोटल 82 पद आहेत त्याच्यासाठी. आणि मग याच्यासाठीची शैक्षणिक अर्हता काय बघा, इथं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन काय बघा, डिग्री और डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग, म्हणजे हे तर आहे आपलं. ठीक आहे. कन्फ्युजन कुठं आहे ते म्हणजे अनुभवाच्या अटीमध्ये. इथं बघा क्लिअरली काय मेन्शन केलंय बघा, प्रॅक्टिकल 2 इयर एक्सपिरियन्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड फील्ड्स विल बी प्रेफर्ड, इट्स नॉट मॅन्डेटरी. हा प्रेफर्ड आहे, म्हणजे इथं अनुभव पाहिजेच असं नाही, पण अनुभव असेल तर प्राधान्य दिलं जाईल, असं या वर्डचं मिनिंग आहे. म्हणजे ही अनुभवाची अट नाहीये, लक्षात घ्या, इथं प्रेफरन्स आहे. ठीक आहे. समजलं? बघा, परीक्षा शुल्क किती आहे? 1,000 रुपये फीज आहे ओपन साठी, आणि कॅटेगरी साठी 900 रुपये, जे आता आपण TCS IBPS ला प्रत्येक ठिकाणी जे पे करतोय तीच आहे. ठीक आहे. परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे? तर बघा, इथं काठिण्य पातळी तुम्हाला काय दिसते? सगळ्याची पदवी 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 पदवी. इथं 5 भागांमध्ये डिवाइड केलं गेलेलं आहे, ज्यापैकी मराठी 20 प्रश्न, इंग्रजी 20 प्रश्न, सामान्य ज्ञान 10 प्रश्न, बौद्धिक चाचणी 10 प्रश्न, आणि तांत्रिक म्हणजेच टेक्निकल आपले जे सब्जेक्ट आहेत त्याचे 40 प्रश्न. लेवल कोणती असणार आहे? पदवी दर्जाची असणार आहे. ठीक आहे. जनरली यामधलं सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे जे आहे हे मराठी व इंग्रजीमध्ये असणार आहे. जे टेक्निकल आहे ते इंग्रजीमध्ये असणार आहे. इंग्लिश इंग्रजीमध्ये आणि मराठी मराठीमध्ये. अशा पद्धतीने आपल्याला जवळपास 2 तासाचा वेळ, म्हणजे 120 मिनिटाचा वेळ, एकूण प्रश्न 100 आणि 200 मार्क्सचा असा हा पेपर असणार आहे. ठीक आहे. लक्षात येतं? बघा, ते कनिष्ठ अभियंताचं जे आहे आता जे आपण बघितलं ते काय आहे? श्रेणी 1 म्हणजेच क्लास 1 पोस्ट साठी आहे, आणि दुसरं जे आपण आता बघतोय ते आहे क्लास 2 म्हणजे कनिष्ठ अभियंतासाठी. कनिष्ठ अभियंतासाठी पण सेम मॉडेल इथं ठेवलं गेलेलं आहे. 20 प्रश्न मराठी, 20 प्रश्न इंग्लिश, त्यानंतर सामान्य ज्ञानसाठी 10 प्रश्न आहेत, बौद्धिक चाचणीसाठी 10 प्रश्न आहेत, आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचे टेक्निकल सब्जेक्ट जे आहेत त्यासाठी 40 प्रश्न आहेत. इथं दर्जा जो आहे तो सेम, पदवी 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 पदवी, म्हणजे दोन्हीसाठी पण जर बघितलं तर लेवल पदवी लेवलचीच आहे. त्यानंतर मराठी इंग्रजी जसं सेम आहे तसंच.
120 मिनिटाचा पेपर, 200 मार्क्स साठी आणि 100 क्वेश्चन असणारा हा पेपर असणार आहे. ठीक आहे. बघा वयोमर्यादा काय आहे? वयोमर्यादा आहे किमान वयोमर्यादा सगळ्यांसाठीच 18 असेल, 18 वर्ष. खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष हे कमाल मर्यादा आहे. म्हणजे जास्तीत जास्त एज काय 18 ते 38 असणार आहे. ठीक आहे. मागासवर्गीयसाठी 43. ठीक आहे. भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असेल तर 45 आणि दिव्यांग असेल तर 45. अंशकालीनसाठी 55. अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळते. मग याच्यामध्ये वय कधीपासून कधीपर्यंत ग्राह्य धरलं जाणार आहे? तर जाहिरात प्रसिद्ध केलेला दिनांक. काही जाहिरातींमध्ये 1 जानेवारी असतं, काही जाहिरातींमध्ये 1 एप्रिल असतं. इथं आपल्याला जाहिरात प्रसिद्ध केलेल्या दिनांकापर्यंत वय ग्राह्य धरण्यात येईल. ठीक आहे. तो कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत? खूप छोटस सेशन आहे पण इन्फॉर्मेटिव्ह सेशन असं आपण घेतलेलं आहे. कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत? जस्ट एक तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. या स्क्रीनशॉट मध्ये तुम्हाला लक्षात येईल जेपीजी पीएनजी पीडीएफ कोणत्याही फॉर्मॅट मध्ये चालतात आणि हे सगळे कागदपत्र तुम्हाला सोबत असणं गरजेचे आहेत. आपल्या आपल्या कॅटेगरीनुसार आपल्या आपल्या आरक्षणानुसार आपण डिसाईड करू शकतो. त्यामध्ये महत्वाचं काय आहे? एक तर नावाचा पुरावा एसएससी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हतेवरती असणारा, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता म्हणजेच आपलं डिग्री डिप्लोमाचे सर्टिफिकेशन, त्यानंतर सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असेल तर त्याचं, आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय असेल तर त्याचे, त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध केलेल्या दिनांकापर्यंत वैध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. जाहिरात कधी प्रसिद्ध झाले भाऊ? जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आज म्हणजेच 18 फेब्रुवारीला. म्हणजे आपलं नॉन क्रिमिलियर हे जे आहे 31 मार्च 2026 पर्यंत वैध असणारं नॉन क्रिमिलियर इथं एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. बाकी दिव्यांग असणाऱ्यांना दिव्यांगसाठी अशा पद्धतीचे आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहेत. ठीक आहे. बघा महाट्रान्सकोची टेस्ट सिरीज मी तुम्हाला सांगतो. महाट्रान्सकोची टेस्ट सिरीज एवढ्यासाठी सांगतोय 22 तारखेला परीक्षा आहे सध्या तरी, कदाचित पुढे जाईल नाही जाईल माहिती नाही, पण 22 तारखेला जर परीक्षा आहे तरी सुद्धा महाट्रान्सकोची ही टेस्ट सिरीज नक्की द्या. यामध्ये टोटल 4 टेस्ट असतील. प्रत्येक टेस्टचे टेक्निकल नॉन टेक्निकल क्वेश्चन सुद्धा हे ड्युअल लँग्वेज मध्ये आहेत. ऍज पर IBPS पॅटर्न 5 ऑप्शन असणारे असे प्रश्न आहेत. सो परीक्षेला जाण्याआधी प्रत्येकाने दिली पाहिजेत अशी ही टेस्ट सिरीज आहे. फक्त 399 रुपयामध्ये आपल्याला 4 मॉक टेस्ट देता येतील. अडसू सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली टेस्ट सिरीज आहे. 100% तुम्हाला याचा बेनिफिट असेल. ऑलवेज थोडंसं हायर लेवलला याचं डिफिकल्टी लेवल ठेवली जाते. IITच्या प्रत्येक टेस्टची डिफिकल्टी लेवल थोडीशी हायर असते पण त्याचा आपल्याला परीक्षेमध्ये नक्की फायदाच होतो. तो परीक्षेला जाण्यापूर्वी आपण ही टेस्ट दिली तर त्याचा फायदा नक्कीच होईल. ठीक आहे. अधिक कोणत्याही माहितीसाठी तुम्ही डायरेक्टली यापैकी कोणत्याही नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. हा नंबर डायरेक्ट माझ्याकडे कोणत्याही इश्यू साठी संपर्क करायचा असेल तर डायरेक्टली या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. या व्यतिरिक्त अशाच अपडेटेड व्हिडिओसाठी IITians युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तसंच IITians टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. हा QR स्कॅन करून तुम्ही इमिडिएटली IITians टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. काही अडचण असेल तर या युट्यूबच्या खाली कमेंटमध्ये मेन्शन करा. या युट्यूब व्हिडिओच्या खाली कमेंट मेन्शन करा. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.